हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6 आणि आता माझं चालू झालेला आहे संध्याकाळचा स्वयंपाक. तर काल मी तुम्हाला म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की काल घरामध्ये पनीर बनवलं होतं, तर त्याची भाजी आता बनवायची आहे. तर चला म्हटलं तुमच्यासोबत त्याची रेसिपी शेअर करायची. तर आता श्री झोपून उठलाय बघा, इथं आता झोपून उठलाय आणि आता बसला इथं येऊन. आता झोपणार नाही लवकर, संध्याकाळी 12 वाजेपर्यंत जागा राहणार आणि तिचं पण तसंच. तर इथं मी कांदा टोमॅटो चिरून ठेवले, तर आता हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. आणि मटर काय नव्हते माझ्याजवळ, म्हणजे मटर भेटत नाही त्याच्यामुळे काय आणलेच नव्हते. आणि आता आणायला सांगायचं तर दुकानातून काही वेळ नसतो, त्याच्यामुळे म्हणलं चला फक्त पनीरचीच भाजी बनवायची. ही सकाळची भांडी बघा मी आता घासून ठेवलेत, 6 वाजलेले आहेत आणि बाकीचं तर सगळं झाले देवाला. तर देवाला दिवा अगरबत्ती केली. काल पनीर बनवलेलं असं मी डब्यामध्ये भरून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. तर बघू शकता तुम्ही, एकदम जसं आपण विकत जसं आणतो तर तसं बनलेलं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, जसं आपण बाहेरून विकत आणतो तर तसं सेम टू सेम बनलेलं आहे. आणि मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, म्हणलं उद्या बनवायचं. तर आता आज म्हणलं संध्याकाळी बनवूया. तर त्याची तयारी मी इथं सगळं कांदा वगैरे टोमॅटो वगैरे सगळं चिरून घेतलेलं आहे. आणि आता हे सगळं पॅनमध्ये मी भाजून घेत आहे, कारण त्याची ग्रेव्ही बनवायची आहे. आणि भाजल्यानंतर कसं टेस्ट थोडीशी छान लागते. त्याच्यामध्ये मी एक मिरची पण ॲड केलेली आहे. तर आता हे सगळं भाजून झालं की नंतर मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घेते. त्याच्यात थोडंसं मी नमक टाकलेलं आहे. तर अद्रक लसूण पेस्ट आहे, तर ती पण मी आता याच्यामध्ये नंतर टाकणार आहे. तर चला आता हे बारीक करून घेऊयात. तर आता मी कणिक मळून घेतली आणि भात पण घातला. आणि आता हे थंड होईपर्यंत म्हणलं तोपर्यंत कणिक आणि भात तर होईल. आज थोडा म्हणजे दुपारी आराम केला, कारण डोकं दुखत होतं थोडं त्याच्यामुळं. आणि आजचा व्हिडिओ पण मी लेटच अपलोड केला, कारण डोकं पण खूप जास्त दुखत होतं आणि सारामृताचं वाचन पण करायचं होतं, त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ पण लेट अपलोड झाला. त्याच्यामुळे म्हणलं चला संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आज सगळं काम पण थोडंसं लेट झालं. तर कपडे पण मी लेट धुतले होते आणि लाईट पण गेली होती. आज सोमवार आहे त्याच्यामुळे कपडे लेट धुतले. आणि तर इथं मी व्हिडिओ बनवत होते, तर श्री आणि दोघांचा खूप आवाज येत होता, त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर केला आहे. तर काल सोमवार असल्यामुळं आमच्या इकडं सोमवारची लाईट जाते. तर माझी सगळी कामं काल लेटच झाली आणि कपडे वगैरे धुतले होते मी, फक्त राहिले होते स्पिन करायचे आणि तोपर्यंत लाईटच गेली. त्यानंतर मग दुपारी मी झाडून वगैरे काढलं, चहा बनवला आणि मी एकटीच चहा बनवून पिले होते, कारण श्रीला आता जास्त चहा देत नाही. आणि आता त्याला चहा एवढा काही जास्त देत नाही, कारण सारखा मग चहा त्याला फक्त चहाच पाहिजे, त्याच्यामध्ये दूध नको म्हणतो, नाहीतर मग फक्त चहाच प्यायचा आणि जास्त असलेला त्याला पाहिजे असतो, त्याच्यामुळं मग नको म्हणलं. आता तो उठायच्या अगोदरच मग मी चहा करून पिले, नंतर मागणार तर नाही म्हणलं. तर इथं मी पनीर भाजून घेतलं. आता जास्त तेल त्याच्यामध्ये टाकलं नाही, तर असं जरी टाकलं तर आणि पॅनमध्ये चिकटत वगैरे नाही. आणि मी जर दुसरी कढई घेतली असती तर त्याच्यामध्ये पूर्ण चिकटलं असतं, म्हणून मी पॅनमध्ये इथं असं शालो फ्राय म्हणतो आपण, तर तसं करून घेतलेलं आहे. तोपर्यंत जे टोमॅटो आणि कांदा जे भाजून ठेवलं होतं तर ते पण थंड झालं होतं. ते मिक्सरमधून असं त्याची पेस्ट बनवून घेतली. तर आता पहिल्यांदा भाजी बनवणार आहे. भात तर बनवून झालेलाच आहे, म्हणजे भात शिजत आहे अजून. पीठ पण मळून ठेवलं होतं, तर आता भाजी बनवायला इथं घेतली मी. त्यासोबतच इकडं भात शिजत होता, तर भात बघत बघत इकडं माझी भाजीची तयारी चालली होती. आणि आमचा कुकर झालाय खराब, त्याच्यामुळं मी आता पातेल्यामध्येच भात शिजवते. तर आता इथं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये 1-2 लवंगा घातलेल्या आहेत मी, थोडेसे जिरे आणि हे तेजपत्ता एक मोठा होता, तर तो मी असा अर्धा करून टाकला. त्याच्यानंतर कांदा टोमॅटोची जी ग्रेव्ही आहे तर ती आता कढईमध्ये ओतून घेतलेली आहे. तर आता हे पूर्ण तेल सुटेपर्यंत चांगली भाजून घ्यायची. आता भाजायला थोडासा वेळ लागेल, पण आता भाजून घ्यायची आणि भाजल्यानंतर टेस्ट पण छान लागते. आता मसाला भाजून झाला, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि लाल मिरची पावडर त्याच्यामध्ये टाकली आणि कलर पण छान येतो. आणि यूट्यूबवर ज्या रेसिपी दाखवतात तर त्याच्यामध्ये फक्त लाल तिखटच घातलेलं असतं, तर आपल्याला सवय असते काळं तिखट खायची. तर आता आमच्यात पण तिखटच लागते भाजी, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये काळं तिखट टाकलं. त्याच्यानंतर मी इथं तूप बनवायसाठी शाय काढून ठेवली होती दुधावरची, तर ती पण मी त्याच्यामध्ये 2 चमच टाकून घेतली. आता हे सगळं छान भाजून घ्यायचं थोडा वेळ. तर आता हे छान असं भाजून घेते आणि मिक्सरमध्ये जे आपण पेस्ट बनवून घेतली होती
तर त्याला थोडंसं लागलेलं असतं. तर त्याच्यामध्येच थोडं पाणी टाकून ते सगळं पाणी ह्याच्यामध्ये आता थोडंसं ओतून घेते आणि चांगला मसाला असा भाजून शिजवून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता. तर आता मी त्याच्यामध्ये नमक चवीनुसार घालून घेत आहे. तर जेवढी भाजी बनवायची आहे तर ह्याच्यानुसार आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. तर तोपर्यंत मी इथं गॅसवरती आणि मसाला असं भाजताना गॅसवरती त्याचं थोडं थोडं उडतंच तेलाचं डाग वगैरे. तर ते थोडंसं पुसून घेतलं. नंतर ही भांडी घासून मी अगोदरच ठेवली होती. तर ते आता तोपर्यंत लावून घेते. आणि किचन मोकळं असलं की स्वयंपाक करायला पण बरं पडतं. आणि जास्त पसारा वगैरे असला की मग दिसायला पण ते बरोबर दिसत नाही आणि स्वयंपाक पण करायला म्हणजे असं छान असं वाटत नाही. त्याच्यामुळे आता हे सगळे भांडी लावून घेते. आणि हे जे भांड्याचं जाळं आहे तर ती मी इथं एका साईडला अडकवून देते वरती. तर चला आता हे सगळं झालेलं आहे आवरून. तर आता किती जरी भांडी घासून ठेवली तर सगळी भांडी किचनमध्ये पडतातच. आणि आता हे सगळं मी स्वयंपाक झाल्यानंतरच घासून घेणार आहे. तर आता इथं मी मसाल्यामध्ये पनीर टाकून घेतलेलं आहे आणि पॅनमध्ये जे काही थोडंसं तेल वगैरे होतं तर ते सगळं मी कढईमध्ये हे करून घेतलं. त्याच्यानंतर वरून थोडासा गरम मसाला टाकला. आणि गरम मसाला आता तुम्ही ह्याच्यामध्ये आपण मसाला ज्यावेळेस भाजतो त्याच्यामध्ये टाकला तरीसुद्धा चालतो आणि वरून भाजीमध्ये टाकलं तरी चालतो. त्याच्यानंतर मी थोडीशी कसुरी मेथी पण त्याच्यामध्ये टाकली. तर आता भाजी शिजते तोपर्यंत इकडं चपात्याला सुद्धा सुरुवात करते. तर इथं बघू शकता भाजी पण शिजत आले. तोपर्यंत मी जे काय पसारा पडलेला असेल तर तो उचलून घेतला आणि नंतर आता चपात्या बनवायला सुरुवात करते. तर चपात्या वगैरे बनवून झाल्या की मग जेवढी भांडी असतील तर तेवढी सगळी घासून ठेवते. आणि जेवण झाल्यानंतर मग फक्त काही जेवलीच भांडी असतात त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही. आणि एकदम सगळी भांडी असली की घासायला पण वेळ जातो. त्याच्यामुळं स्वयंपाक झाला की लगेच स्वयंपाकाची भांडी सगळी घासून ठेवते. आणि स्वयंपाक झाल्या झाल्या काय आमचं जेवण होत नाही तोपर्यंत मग मी भांडी वगैरे घासून ठेवते. तर आता झालेला आहे सगळा स्वयंपाक बनवून भांडी वगैरे सगळी घासून ठेवली आणि किचन साफ केलं. चपात्याचा डब्बा होता तर तो पण मी इथं खाली ठेवलाय. तर सगळं आवरलेलं आहे आणि तुळशीला पण मी तिकडं दिवा लावलाय. तर इथं माझा सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मी तुळशीला दिवा लावला कारण त्यावेळेसच अंधार पडायला सुरुवात होते. तर इथं मी जेवण करायला घेतलेलं आहे. तर या सर्वांनी जेवायला. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करते. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.